चला सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लगेच. जय श्रीराम सरनीपाडा टीमचे कॅप्टन आपण लगेचच सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. ऐकूया आपण तेजस जोबीचा आवाज. चला टीम चरणीपाडा आपण त्वरित आपलं बॅटर पाठवून द्यायचे आणि टीम शेलार संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मी आधी म्हटलं की घरचं मैदान आणि घरचा प्रेक्षक राजासमोर खेळत असताना शेलार संघाला आपण इथून मात्र पाहता योगेश वारगडे सातत्यानं या टीमच्या पाठी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा योगेश वारगडे यांचं शुभगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेलार गावचे आमचे जेवढे प्रतिष्ठित नागरिक राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील आजी माजी व्यक्तिमत्व जेवढे इथे उपस्थित असतील आपण सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. चला सलामीची जोडी पोहोचली आहे. शेलार संघ पण अजूनही क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलेलं नाही आहे. कालच राधाकृष्ण चषक इथे फायनल विन होणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये म्हणजे या गावाचा हा संघ. चला ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. सामना 4 षटकांचा असेल. मिथून आणि नॉन स्ट्राईकला प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश लांडले गेले. चला फास्ट मित्रा घाई कर. भावेश लांडले गेले. आपण सध्या तरी भावेशला इथून मात्र पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. हो यावेळेस इथून मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेग पंचांकडून मागणी केली गेली आहे हाईट करिता. बीमर आहे का पाहण्याकरिता पण सॉफ्ट सिग्नल पंचांचा फेअर डिलिव्हरी आहे. पण आपण पाहूयात प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाईल. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर सुद्धा केला जाईल. तोपर्यंत पळून पूर्ण केले गेले. संदेश सर धावा. पंच पळून 2 पूर्ण केले गेलेत ना. ओके. आणि भीमर चेंडू आहे म्हणजे टोटली 3 धावा इथून मात्र अंकित केल्या जातील. आपण पाहताय 9+2 म्हणजे टोटली 3 धावा इथे मात्र मिळतील आणि धावा संख्या 3 धावेच्या पडतीनं 3 या अंकपर्यंत फलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑफिशियल अजूनही कुठलाही चेंडू डिलिव्हर झाला नाही पण धावा पूर्ण केल्या गेल्या 3. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं. फ्री हिटचा चेंडू होता. जेल जरी कन्वर्ट झाला असेल तरी
फलंदाज सेफ आहे, बॅटर सेफ आहे. तोपर्यंत एकच धाव इथून मात्र अंकित होती. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल पंचांना बाजूला सरसावा लागला. स्ट्रोक तसाच पॉवरफुल होता. स्ट्रॉंग फटका आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. स्ट्रेट डाईव्हनं किंवा सरळ बॅटनं हा फटका कन्वर्ट केला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक. चला टीम जयश्रीराम चरणीपाडा, त्वरित विनंती असेल, आपली बॅटिंग चालू आहे तोपर्यंत एक प्रतिनिधी आमच्या आयोजकांची भेटा, तशी सूचना आमच्यापर्यंत नाही. काय आपण भेटायचं आहे एक प्रतिनिधी आयोजकांशी, आमच्यापर्यंत तशी सूचना पोहोचली आहे. एक रन शॉट असणार आहे म्हणजे एकच धाव ग्राह्य धरली जाईल आणि या धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीने 7. धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. एक रन शॉट आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचं काम होत असताना आपण पाहताय. सिंगलला सातत्याने महत्व दिलं जातं. धावसंख्या 8. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे. कडून काढले गेले चेंडूला. फटका फसतोय की काय? चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आकाशामध्ये सूरज चमकलाय. सध्या सर माहिती पोहोचवत आहे त्यापर्यंत हा आकाश इथे निर्धावफेकी षटक समता क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती. धावसंख्या 8. टीम मीटिंग, टीम शेलार, चला प्लीज. टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. निशाल भोईर सुद्धा पोहोचलेत. वेलकम. चला ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली होती. ड्रेस कोड सेम असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शेलार संघाला 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. बाईक आहे, बाईकचे ग्लास खाली घ्यायचे. बुलेटचे का स्कूटी आहे? बुलेट. आणि 3 धावा इथे मात्र ॲड केल्या जातील. 3 धावा आपण करूयात ॲड. धावसंख्या 11 या अंकावर. आणि षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता समाधानला इथे मात्र आणले गेले. समाधानवर पंच थांबा 2 धावांनी पॅनलाइज केले गेले म्हणजे धावसंख्या 10 आहे. 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला समाधान फास्ट. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज समाधान तयार. ओहो हो वेगवान चेंडू आहे. निर्धावफेकी इथून मात्र आपल्याला
पाहायला मिळते. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज समाधान पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज सगळ्या पुढचा बॉल बॅकच्या फेस मध्ये जसा आलाय तसा फेकून दिलाय. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. आपल्याला पाहायला मिळाल्या धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 16 या अंगावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट व्हायला इथे मात्र सुरुवात. थोडंसं प्रेशर मध्ये गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉल इथे मात्र डिलिव्हर होत असताना आणि धावसंख्या 17 या अंकावर पोहोचत असताना फुकटशी का होईना पण एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस डॉट बॉल आहे. निर्धाव फेकी आपण सध्या तरी पाहायला मिळते. प्रेम बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. तदनंतर वाईड आणि आता मात्र निर्धाव चेंडू निर्धाव फेकी. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चेंडू बाउंड्रीच्या नजदीक जाणार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे या द्वितीय षटकातील. ज्याला करा त्वरित आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ. नक्कीच आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना कुपे चेंडू हवेमध्ये
इस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिमांशू सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला समाधान. ओहो पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. समाधानच्या अंतिम चेंडूवर हा फटका षटकार साधावा. बाबे यांच्याकडून 1200 रुपयाचं रोख पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 षटकार करिता आपल्याला पाहायला मिळणार. विजयला आणले गेले. विजय मित्रा घाईकर अजूनही खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्यात. चला बॅटर गेम स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. 3 चेंडू 3 विकेट करिता ही बाबे यांच्याकडून 1200 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. क्या बात आहे. पारितोषिकांची लईलूट, पारितोषिकांची खैरात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना बाब्या विजयला आणले गेले. विजय गोलंदाज विजय इथे मात्र सज्ज होत असताना एकच जाऊ. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगल 25-25. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल उडवला गेलाय चेंडूला. करणला छेदून आणि भेदून चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल बिरकावून दिला गेलाय. यावेळेस फटका फसण्याची दाट शक्यता. कठीण झेल सोप्पा केला गेलाय. झेल इथे मात्र होईल कन्वर्ट. विकेटचं बदल. फलंदाज बाद. अंकावर डिक्स जॉकीच्या भूमिकेमध्ये संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विजय.
निर्धावपैकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. तब्बल चेंडू संपलेत. विजयच्या बात्यातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते. 9 रनचा इशारा असतानाही जोखीम पत्कारली गेली. खरं तर जेव्हा थांबा दर्शवला गेलाय तेव्हा थांबा घेणं गरजेचं असतं. आणि षटक समता क्रमांक इथून मात्र 3चा. एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद झाला अंतिम चेंडूवर. धावसंख्या एकेरी धाव्याने 34. 34 शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर नीलम लाडले गेले. चला संदीप भावेश न्यू बॅटर. 34. नीलम लांडले गेले. चल नीलम मित्रा घाई कर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नीलम. ओहो क्षेत्ररक्षक आहे पहा. जर का थोडंसं लक्ष जास्ती असतं तर कदाचित इथे मात्र हातामध्ये चेंडू बसला असता आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण तसं घडलं नाहीये. एकच जम इथे. धावसंख्या 35. 35 या अंकावर धावफलक. व्हाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या 36. चला ऑफिशियल पहिला चेंडूचा खेळ संपलाय. एकच धाव बनवू एकदम इंडिया. धावसंख्या 37 अंकावर. चेंडू संपतायत 2. 4 चेंडूचा खेळ शेष. वन्स अगेन व्हाईट बॉल. गोलंदाज सय्यद. मिळतील. धावसंख्या 43. 43 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतं. खूप सारी खराब गोलंदाजी. खूप सारी. आतापर्यंत 3 वाईट आणि यावेळेस वाईट पण दिलाय आणि चौकार सुद्धा दिलाय.
गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नीलम पुन्हा एकदा तयार होत असताना हा ही वाईट बॉल अतिरिक्त चेंडूंचा भरणा असलेला गोलंदाज. अंतिम षटक कोणाला हाताळायला द्यावं हेही ओळखणं गरजेचं होतं, कारण इतके सारे वाईट बॉल येत आहेत. एक वेगळा कॉन्फिडन्स क्रिएट करण्याचं काम बॅटरच्या मनामध्ये करत असताना गोलंदाज नीलम. पुढचाही बॉल दिशा दर्शवणारा, मी म्हणताना की कॉन्फिडन्स निर्माण करणारे चेंडू असतात. चौकार 4. एट 48 अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. चला नीलम, पाचवा चेंडू होता सिंगल करिता आगेकूच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि या 2 धावा सक्सेसफुली पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49 क्षमस्व 50 या अंकावर धावफलक. आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत इन्क्लुडिंग वाईड. आपण जर का बघितलं तर 9 चेंडूंची फेकी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. चला मायरा 11 भादवड आणि स्पार्टल 11 टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. वन्स अगेन वाईट बॉल आणि आता जर टोटल हा वाईट पकडला तर चेंडू फेकले 10. धावसंख्या 51. एक धाव तर इथे मात्र मिळतीये आणि या एकेरी धावेने धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 विजयाकरिता 53 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील भिवंडीकर समालोचक संदेश. च्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच कडे आपण बोलत आहोत, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन स्पार्टन 11ट्रॉफी शेलार करणचा कॉल आहे. विराज 1200 आलेला आहे A1 ट्रॉफी. थँक्यू सो मच दादा. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. निकलेश आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. केवळ भुई खूप चांगला क्रिकेट राहिलेला आहे. मागच्या स्पर्धेमध्ये आपण फायनल पर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेमध्ये
षटकार चौकारांशी आतिषबाजी करतात मायरा इलेव्हन भादवड संघ. त्या संघाबरोबर खेळायचं आहे. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? कमीत कमी धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल. जे पण बॉलिंगला आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. टीम पूर्ण नाही पण जे पण आहेत त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करा. आम्ही एक अपेक्षा करू शकतो की एक मोठा मॅच बघण्यासाठी आम्ही तयारीमध्ये आहे. हो नक्कीच. एक शेवटचा प्रश्न असेल. सध्या IPL सुरू झालेला आहे. 2025-18 सीझन आहे. कोणत्या संघाला सपोर्ट करत आहे? आपला तर सपोर्ट नेहमीच टीम इंडियासाठी असतो. IPL ही फ्रँचायझी क्रिकेट आहे. सर्व खेळाडू खेळतात IPLच्या नावाने. पण मी सर्वांना एकच संदेश देईन, खेळाडूंसाठी आपण भांडू नका. आपण फक्त टीम इंडियाला सपोर्ट करा. क्या बात आहे. पहा, केवळ भोई याने अगदी चांगला मनोगत व्यक्त केला. कारण टॉस तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. मनासारखं झालंय. तुम्ही नेहमी टॉस जिंकून बॅटिंगच घेता. काय अपेक्षा आहे? सिद्धेशने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली, सुरुवात चांगली केली. आता शेवटला थोडंसं मिडल ऑर्डर जो आहे थोडंसं कुठेतरी बॅकफुटला होता. त्यांच्याबद्दल काय सांगशील? काय नाही, आमचं आहे तो खेळ चालू. 4 षटकांचा सामना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+. ग्रामीण क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू आहे तो तुझा आवडीचा आहे? सिद्धेश. सिद्धेश ग्रामीण क्रिकेटमधील पहा आपल्या संघाच्या खेळाडूला लीड करत आहे. टॉस झालेला आहे. स्पार्टन टीम संघाच्या कॅप्टन केवल भोई फ्रॉम कांबे यांनी जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. दुसऱ्या डावाला सुरुवात करू. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आपण. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि दुसऱ्या डावाला सुरुवात जय श्रीराम चरणीपाटा टीम संघाचा क्षेत्ररक्षण इथे लावला गेलेला आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे. लक्ष फार मोठं ठेवले घरच्या मैदानावर. जय बजरंग पॉवर शेलार. आता पॉवर दाखवण्याची वेळ आलेली आहे. शेलार टीम संघाला आपल्या घरच्या मैदानावर बॅटिंग चांगली करावी लागेल. सुरुवात झाली आहे. पहिला धाव इथे स्कोरबोर्डवर लागलेला आहे. धावांना सुरुवात म्हटलं की सर्व टाळ्यांचा आवाज नेहमी करत असतात. प्रशांत आणि विजय ही जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. त्रेपन्न धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सुशील, मोठा फटका. सकाळी जिथून सुरुवात झाली होती तिथूनच पुन्हा एकदा दुपारी सुरुवात केली आहे. जिथे थांबला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात. सकाळी 43 धावा बनवल्या होत्या या खेळाडूने. धावांचा भुका आहे हा आणि विजयच्या बॅटमधून हा षटकार आलाय. जबरदस्त कामगिरी घरच्या मैदानावर. षटकाराने इथे खाता खोलताना टीमची धावसंख्या 7. उपस्थित सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा देखील चांगला गुडघ्यावर टिकून स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल धावा झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिथे होताच, मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. A1 ट्रॉफी शेलार आयोजक आपण पाहतोय निखिलेश शेलार आणि प्रशांत जाधव. A1 जोडी शेलार सॉन्टी धनगर यांना आपण पाहतोय या व्यासपीठावर. अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. आजचा यादगार दिवस राहिलं. पहिला दिवस विजय चंदने अगदी दुपारच्या 1:44 त्यांची उपस्थिती झाली होती. आता सायंकाळपर्यंत आपल्या सोबत असतील. हलकासा मिसफील्ड, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. जबरदस्त कामगिरी करताना जय बजरंग पॉवर शेलार टीम अटॅक डिफेन्स बेस्ट आपण पाहतोय. अटॅक इथे सुरू झाला विजयचं आणि त्यानंतर प्रशांतने देखील आपले हात खोलले आहेत. चौकार आणि धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 12 कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील इथे होत आहे आणि बॅटर आउट. प्रशांतला शांत केलंय सुशील या गोलंदाजाने. पहिला विकेट
पॉवर शेला टीम संघाचा. प्रशांत बॅक टू डग आउट. सॉरी, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर प्लीज. विजू, अंपर पंचाने जो निर्णय दिलाय तो नक्कीच पाहूया. पंचाने थोडीशी चर्चा केली. यस, आउट आहे. ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांचा निर्णय जो होता आउट तोच निर्णय आहे. प्रशांतला शांत गेले सुशीलने आपल्या षटकामध्ये. पहिला विकेट मिळाला इथे पॉवर शेला टीम संघाचा. हा डिटर बॅटर बॅक टू डग आउट. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र विकेट प्रशांतचा आला. प्रशांतने एक चौकार देखील लगवला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये गेला. जास्तीत जास्त स्ट्राईक आहे ना विशालकडे ठेवणं फार महत्वाचं आहे. सॉरी, विजय याच्याकडे 7 धावनं खेळत आहे. त्याला साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी गेला. हळूहळू संपूर्ण शेलारकर आपण पाहतोय मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे जोडलेले आहेत. व्यासपीठावर जवळ पूर्ण व्यासपीठ भरलेला आहे. राईट हॅम ओ द विकेटने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अगोदर सरळ ब्लेटने खेळला असता एखादी धाव आली असती तर टाळ्यांचा गजर नक्की डगआउट मधून झाला असता. पहिला चेंडू खेळत होता आणि स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर इथे फसला गेला आणि डॉट चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा फलकावर झालेल्या आहेत ते म्हणजे 12 धावा. पहिली ओव्हर की समाप्ति 12 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम जय बजरंग पावर शेला टीम. समय के बारे में ध्यान रखना. जय श्री राम चरनीपाड़ा टीम के कैप्टन. अभी भी 2 मुकाबले होने बाकी इस मैच के बाद, सो प्लीज रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर. आज पहला दिन इस टूर्नामेंट का A1 चषक 2025 में सभी का हार्दिक स्वागत. सभी का यूट्यूब के माध्यम से किंग ऑफ लाइट इलगस प्रिंस मूवीज इस टूर्नामेंट को कवर करती हुई ट्रेंडिंग में नाम चलता हुआ प्रिंस मूवीज का काफी लाइट इलिगस आए इस भिवंडी में, लेकिन सबसे पुराना जानता लाइट इलिगस जो है प्रिंस मूवीज है. गेंदबाजी में परिवर्तन. दूसरे ओवर के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए मिथुन. जिस तरह हिंदी मूवीज में जिस तरह मिथुन चक्रवर्ती फेमस है, उसी तरह का अब परफॉर्मेंस करना होगा, फेमस होना होगा इस मिथुन को. बल्लेबाजी के लिए बिल्कुल तैयार होते हुए विजय, जिन्होंने अब तक अपनी टीम के लिए रन बनाए. 7 रन 1 सिक्सर उन्होंने जरूर जड़ा है यहाँ पर अब तक, लेकिन ये गेंदबाज काफी डेंजरस गेंदबाज है मिथुन. पहली गेंद लेकर वीआईपी डाइज इन से गेंदबाजी करते हुए. पटकी भी गेंद पूरी तरह बल्ले के ऊपर ने आई. गेंद मिड विकेट क्षेत्र में खेल दिया गेंद को. 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे. 13 रन 1 विकेट के नुकसान पर. आज पहला दिन इस टूर्नामेंट का, कल दूसरा दिन है और कल फिर से एक बार भिवंडी इमर्जिन के मैचेस रहेंगे. आखिरी दिन बुद्धिस्ट क्रिकेट एसोसिएशन के मैचेस रहेंगे. फाइनल डे. अच्छी लेग कटर गेंद की थी वहां पर. हल्का सा अपील भी किया था वहां पर गेंदबाज ने. लेग बाय का इशारा था वहां पर द्वारा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे स्कोरर बताते हुए 14 रन 1 विकेट के नुकसान पर. यहां से आप पलटवार करना होगा बल्लेबाज विजय को. नाम में विजय है तो अच्छी बल्लेबाजी करनी जरूरी है. काफी निर्भर करता है बल्लेबाज विजय के ऊपर. काफी मशहूर बल्लेबाज है, काफी नामचीन प्लेयर है और काफी चिपकू प्लेयर है. अगली गेंद लेकर मिथुन. फिर से एक बार स्लॉक स्लिप करने की कोशिश की थी वहां पर. डॉट गेंद की वहां पर अच्छी गेंदबाजी होती भी. A1 ट्रॉफी शेलार आप देख रहे हो दोस्तों. निकलेश शेलार, प्रशांत जाधव. A1 जोड़ी शेलार की मशहूर जोड़ी है. सोंटी धनगर, विजय चंदने, विशाल जाधव, निमेश शेलार और कुणाल धनगर, इस सभी ने काफी मेहनत ली इस टूर्नामेंट के लिए. अगली गेंद इस ओवर की मिथुन की. लेग कटर. फिर से एक बार लेग ब्रेक गेंद की थी. इस बार 1 ही रन मिलता हुआ इस गेंद के ऊपर. इस ओवर में मैंने पहले ही कहा था काफी डेंजरस गेंदबाज है और उसी तरह की गेंदबाजी की उन्होंने. अब तक आजादी दी नहीं बल्लेबाजों को. एक बड़ा हिट जरूरी इस गेंद पर. 4 गेंदें हो चुकी है अब तक.
राइट हम ओवर द विकेट से मिथुन, बल्लेबाज जॉन्टी बिल्कुल तैयार। फिर से एक बार बढ़िया ट्राई किया, फील्डर है वहां पर, रनआउट का खतरा, लेकिन बच गए वहां पर बाल जॉन्टी। यहां से रन भी बचा है और विकेट भी बचा है। शाहिदी आखिरी गेंद को बाहर मारने की कोशिश करेंगे जॉन्टी, आना भी जरूरी है सिक्सर, रन बचे। अब यहां पर काफी 53 रनों का पीछा करती हुई टीम जय बजरंग पावर शेलर टीम। नाम में पावर है तो काम भी 25 करना होगा इस मैच में। अगली गेंद लेकर गेंदबाज, फिर से एक बार बढ़िया गेंद, बैट का अंदरूनी किनारा, विकेट कीपर के दस्तानों में, जॉन्टी भी अब चल पड़े बाहर और एक सफलता मिलती हुई जय श्री राम चरनीपाड़ा टीम को। क्या गेंदबाजी की मिथुन इस ओवर में, पूरी तरह बांध कर रखा टीम जय बजरंग पावर शेलर टीम को। खूबसूरत गेंदबाजी मिथुन की अपने टीम के लिए, पानी की मांग की अब मैदान के अंदर, और नए बल्लेबाज हार्ड हिटर बल्लेबाज भावेश पाटिल मैदान के अंदर। पानी ने तो मैसेज जा रहा है मैदान के अंदर कि यहां से आपको रन बनाने आने वाले 12 गेंदों में अभी भी यहां से रन जो चाहिए, हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे 39 रन चाहिए। अब घरेलू मैदान पर खेल रहे तो फिर ये रन बन सकते। काफी क्षमता है बल्लेबाज विजय और भावेश के पास, काफी टैलेंट है घरेलू मैदान पर। अच्छा खेलना होगा, काफी समर्थक आए, सभी को खुश करना होगा। यहां से कोई नहीं जाना चाहते निराश होकर। भावेश के लिए अब इनाम लगा है, 1200 रुपए का इनाम लगा है हैट्रिक के लिए रोहन जादव की ओर से। जरूरी भी है, हैट्रिक जरूरी भी इस ओवर में, 3 में 3 ठोकने ही होंगे। और गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए आकाश, क्या आकाश शांत करेंगे बल्लेबाज विजय को कि विजय आकाश को आकाश में घुमाएंगे? नहीं, बल्लेबाज भावेश काफी मजे में बल्लेबाज है, लेकिन स्ट्राइक पे विजय होंगे। पहली गेंद इस ओवर की, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर कर बैठे वहां पर गेंदबाज, वाइड का इशारा था अंपायर द्वारा। एक्स्ट्रा रन मिलता हुआ यहां पर। अब यहां से 38 रन चाहिए 12 गेंदों में, 12 गेंदे 38 रन। काफी बड़े बड़े स्टार सेलार गांव से उभर कर आए, जहां पर सचिन भुईर हमारे साथ जुड़ चुके, वीआईपी डाइस पर दीनू भुईर, सब दीनू दादा करके आवाज देते उन्हें। बढ़िया स्ट्रोक, फील्डर है वहां पर लेकिन काफी दूर, वन बाउंड सीमा पार, आता हुआ यह चौकार। पानी नहीं लेकर जाना है आपको। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। अब यहां से जो रन चाहिए हमारे स्कोरर बता रहे 33 रन चाहिए, 33। अगला मैच जहां पर टॉस जीता है, यहाँ पर केवल भुई ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। स्पार्टन 11 टीम को इन एक्शन में देखने जा रहे हो दोस्तों। सामने काफी बड़ी टीम है, मायरा 11 बादवड़, मयूर पाटिल फैम टीम। अब यहां पर फील्डिंग में परिवर्तन होता हुआ, 30 आल घेरे में जो फील्डर था उनको अब डीप में रखा है, यहाँ पर कवर, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। यहां से विकेट की कोशिश करेंगे गेंदबाज आकाश। काफी महत्वपूर्ण विकेट है विजय का इस मैच में। पावर शेलार के लिए काफी समय से खेलते आ रहे अपनी टीम के लिए विजय, बिल्कुल तैयार होते हुए। पटकी भी गेंद छोड़ दिया, सही फैसला अंपायर द्वारा, वाइड का इशारा था, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। स्कोर आगे बढ़ता, विजय बैक टू डग आउट। से निराश किया इस मैच में, मतलब मैच में निराश किया बल्लेबाज विजय ने, लेकिन निशाल नए बल्लेबाज। अब निशाल को अच्छा खेलना होगा अपनी टीम के लिए। गेंदें कम बची और रन ज्यादा बचे। अब भावेश को कब तक स्ट्राइक मिलेंगे?
पिछले टूर्नामेंट में फर्स्ट प्राइज पावर शेलार ने जीता था कल के दिन। लेकिन आज का दिन अभी काफी संघर्ष कर रहे दोनों ही टीम यहाँ पर, चरनीपाड़ा टीम और शेला टीम। अगली गेंद आकाश की, बल्लेबाज बिल्कुल तैयार होते हुए निशाल, अच्छी गेंद सीधी निकलती हुई विकेट कीपर के दस्ताने में, डॉट गेंद। गेंद क्या बैठी, मानो बल्लेबाज का दिल बैठा वहां पर। निराश होते हुए सभी शेलार के दर्शक। अभी भी एक ही चौका है अब तक, 2 वाइड डाले उन्होंने, 1 विकेट भी हासिल किया। ईश्वर की अगली गेंद आकाश की, राइट आर्म ओवर द विकेट से वीआईपी डाइज एन से गेंदबाजी करते हुए, फुल टॉस गेंद ऑन साइड में घुमा दिया, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ड्यूटी से 8-27 रन का इक्वेशन आ चुका है। अब करो या मरो। सत्ताईस रन बन चुके हैं। इक्वेशन में थोड़ा सा बदल होता हुआ 26 रन चाहिए। हर इंसान से गलती हो सकती है। हमारे एक स्कोरर काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, टेक्निकल इश्यू था, कभी भी हो सकता है। काफी ताकत है बल्लेबाज निशाल के पास, उन्होंने जता दिया अपने टीम के लिए मैं हूं ना। लेकिन एक सिक्सर से कुछ होने वाला है नहीं, आपको और 2 मारने होंगे तब जाके मैच बन सकता है। चार गेंदें हो चुकी शोर की, अभी भी 2 गेंदें फेंकना बाकी है। और बल्लेबाज निशाल बाहुबली, काफी बड़ा नाम है और अच्छा स्ट्रोक खेलते हुए एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन बनता हुआ स्ट्राइक लेने जरूरी थी वहां पर निशाल को। लेकिन ये देखिए भावेश को स्ट्राइक दी उन्होंने। भावेश भी अच्छे बल्लेबाज है। इस मैदान पे कुछ भी हो सकता है, काफी बड़े रिकॉर्ड है, काफी पुराना क्रीडांगन है ये। आखिरी गेंद ईश्वर की और बाबेश पाटिल को, बाबेश को ये गेंद को बाहर मारना होगा, नदी में भेजना होगा इस गेंद को। फुल टॉस गेंद थी, दोबारा नहीं मिलेंगी ये गेंद बाबेश को। 1 रन बनाए वहां पर, दूसरा रन लेने की कोशिश हो रही है और बल्लेबाज आउट। निशाल भी चल पड़े आप डगआउट में और 1 विकेट मिलता हुआ। सहा चेंडू मध्ये इथून अजूनही धावांची जी आवश्यकता आहे 24 धावांची, म्हणजे 4 षटकांची आवश्यकता आहे। होईल का, रेकॉर्ड बनेल का, एखादा फलंदाज चमकेल का आपल्या संघासाठी, येईल का चालू हंगामामध्ये ट्रेंडिंग मध्ये हा खेळाडू। पाहूया, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, करण गेलाय। करण को हिरन बनना होगा रनों के लिए। चोवीस धावांची आवश्यकता आहे। 6-24 इक्वेशन आहे आणि कुर्नाला मुर्ना गोलंदाजीसाठी आलाय। थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो। सहा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता है। करण नाम है, दम है, काफी दम है इस बल्लेबाज में, मजबूत काटी के बल्लेबाज है।
पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू समोर स्टँड अँड डिलिव्हर. येतोय षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह. आणि समोर षटकार ठोकलाय आणि टीमला सांगितलंय मै हूं ना. कुणालच्या अगेन्स्ट हा षटकार करणच्या पाठमधून तुम्हाला पाहायला मिळाला. 5-18चा इक्वेशन. जे बसले होते ना ते उभे राहिलेले आहेत आणि जे उभे होते ते खालती बसलेले आहेत. मॅच रंगलाय. पहिल्या चेंडूवर सांगितलंय मी आहे ना अजूनही खेळपट्टीवर. अजून एक. ओ माय गॉड. ये तो काफी दूर निकलती हुई 6 रनों के लिए. अब बच्चे कह सकते खाने में क्या खाया आपने. वेज प्योर बिरयानी. आज वार सोमवार है और क्या वार करते हुए बल्लेबाज करण. क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. बैक टू बैक 2 मैक्सिमम 6 बाय अगेंस्ट जय श्रीराम सरनीपाडा. आता इथून 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12. कोण कोणाचा घेणार वारा पाहूया. गावदेवीचा की एकविरा मातेचा वारा येईल का. 12 4 मध्ये 12ची आवश्यकता अजूनही. करण हार मानण्यासाठी तयार नाहीये हा खेळाडू. फुलटा चेंडू. ओ माय गॉड. करेला ऊपर से नीम चेहरा. चेंडू बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए हैट्रिक बनाते हुए करण. जो घर जा रहे थे ना दर्शक सभी घूम चुके. अब इस तरीका मैच फंसा था जहां पर जय दुर्गा भादवड़ की मशहूर टीम थी चैलेंज पर. ऐसा लग रहा था कि मैच जा रही है. दर्शक काफी बाहर गए थे. फिर एक से बार इन एक्शन में कैलाश ने ओवर डाला. 3 रन बचे अपने टीम के लिए. पूरे दर्शक फिर से एक बार चैलेंज ग्राउंड पर आ चुके थे. इसी तरह का ये मॉल बना है अब इस शेलार गांव में. सभी दर्शक जो है निकल रहे थे सभी वापस आ चुके. अब 5 रन चाहिए अब 3 गेंदों में. सॉरी 4 गेंदों में. यस करण 4 गेंदों में चाहिए. मूड बना दिया इस बल्लेबाज ने. इसको लगा डाला तो मैच झिंगा डाला. फिर से एक बार दिमाग का वापर किया. वापर गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए. ये देखिए दर्शक शोर उभरते हुए. क्या बल्लेबाजी हो रही है. शेलार के समर्थक आपको बाहर निकालना है. सचिन भोईर सभी को बाहर निकालना है आपको. शायद ही आप भूल चुके हैं कि अभी भी 1 रन चाहिए. सभी को पता है लेकिन क्रिकेट है दोस्तों. करण नाम का जो बवंडर जो हवा बन रही है ना मैदान में ये आने वाले काफी टीम को खतरा बन सकता है. 3 गेंदों में 1 रन चाहिए. ये देखिए यहां पर रन लिया और इस मैच को जीत लिया है जय बजरंग पावर शेलार टीम ने. कांग्रेचुलेशन टीम. कितना बड़ा टारगेट रखा था उस टारगेट को चेस किया. शेलार का पावर दिखाया वहां पर. करण वारगडे यांच्यासाठी
सचिन भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. क्या फिनिशर बनलेला आहे आपल्या टीमसाठी. सन्माननीय रोहन दादा जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. संघ अडचणीमध्ये होता, काही प्रेक्षक जे आहेत घरी जात होते, त्यांना पुन्हा एकदा मैदानामध्ये खेचून आणला. नाव आहे बंदे में है दम, नाम है करण. करण इज द मॅन ऑफ द मॅच. कॉन्ग्रेचुलेशन फिर से एक बार जय बजरंग शेलार. नक्कीच ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत पैसे सचिन भोईर यांनी आपल्या, आपण चेक करू शकता. फोनपे गुगल पे आपण नक्की चेक करा. मात्र जो स्कोरिंग करत होता त्याने पेन आणून द्यायचं.